नमस्कार मंडळी. जेव्हा प्रेक्षकांच्या दोन लाडक्या मालिका एकत्र येतात तेव्हा छोट्या पडद्यावर जो धमाका होतो त्याची मजा काही वेगळीच असते. झी मराठीवरील अशा दोन लोकप्रिय मालिका कमळी आणि सनई चौघडे विशेष महासंगम भागासाठी एकत्र येत आहे. जेव्हा दोन वेगवेगळ्या मालिकांचे कलाकार एकमेकांना भेटतात तेव्हा कथेमध्ये फक्त संवादच नाही तर प्रचंड ड्रामा, अनपेक्षित ट्विस्ट आणि थरारक वळण पाहायला मिळतात. हा महासंगम प्रेक्षकांसाठी मनोरंजनाची एक मोठी मेजवानी ठरणार यात शंका नाही. सध्याच्या कथानकानुसार एकीकडे कमळी आपल्या उदरनिर्वाहासाठी नोकरीच्या शोधात भटकत आहे, तर दुसरीकडे सनई चौघडे मालिकेत जय आणि शर्वरी हे आसावरी आणि गौतम यांच्या लग्नासाठी प्रचंड चिंतेत आहे. अशातच एका कठीण प्रसंगात जय, शर्वरी, ऋषी, कमळी यांची भेट होणार आहे. कमळी कामाच्या शोधात थेट पम्माकडे पोहोचणार आहे. जय, शर्वरी, ऋषी आणि कमळी हे चौघे मिळून एक मोठा निर्णय घेणार आहेत. आसावरी आणि गौतम यांचं नाव एका सामूहिक विवाह सोहळ्यासाठी नोंदवणार आहेत. विशेष म्हणजे हा सामूहिक विवाह सोहळा रांजण यांनी अन्नपूर्णा यांच्या नावाने आयोजित केला आहे. सर्व काही सुरळीत चालू असताना या सोहळ्यात विघ्न आणण्यासाठी दोन मोठ्या खलनायिका अनिका आणि समायरा एकत्र येणार आहेत. या दोघी खलनायिका या महासंगमात एकत्र येऊन काहीतरी नवीन कट करणार आहेत, जो कमळी आणि शर्वरी या दोघींना मोठं नुकसान पोचणार आहे. कमळी म्हणजे विजया बाबर सनई चौघडे सोबत महासंगम शूटचा अनुभव सांगताना म्हणाली, आमचा हा तिसरा महासंगम आहे. पहिला तारिणी, दुसरा लक्ष्मी निवास आणि आता सनई चौघडे टीमसोबत. खूप मजा येत आहे. राजू सरांसोबत आम्हाला सर्वांनाच काम करायचं होतं आणि आम्ही खूप उत्साहात होतो. महासंगमाचं शूट करणं कठीण असतं कारण इतके लोक असतात आणि पूर्ण 1 तासाचा भाग शूट करायचा असतो. त्यात उन्हाळा. टीम कमळीला सवय झाली आहे आणि आम्ही जोमाने तयारीत असतो. या महासंगमाच्या भागात ऋषी आणि कमळी यांच्या नात्याला काहीतरी नवीन दिशा मिळणार आहे. कमळी आणि सनई चौघडे या मालिकांचा हा महासंगम एपिसोड 18 ते 22 मे दरम्यान रात्री 8:30 ते 9:30 वाजता प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.